29 महानगरपालिकांच्या महापौरांसाठी आरक्षण सोडत जाहीर. मुंबईत पुन्हा होणार खुल्या प्रवर्गातील महिला महापौर. कल्याण डोंबिवली अनुसूचित जमाती आणि ठाणे अनुसूचित जातीसाठी तर जालना आणि लातूर महापौरपद अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव. अकोला, अहिल्यानगर, चंद्रपूर आणि जळगाव महापालिकेत ओबीसी प्रवर्गातील महिला महापौर होणार, तर उल्हासनगर, पनवेल, इचलकरंजी आणि कोल्हापूरसाठी ओबीसी आरक्षण जाहीर. नवी मुंबई, पुणे, मालेगाव, नांदेड, नागपूर, मीरा भाईंदर, धुळे, नाशिकमध्येही सर्वसाधारण खुल्या वर्गातील महिला बसणार महापौर पदावर. आरक्षण सोडत चक्राकार नसल्याचा शिवसेना उबाठाचा आरोप. उबाठाचे आक्षेप नियमाला धरून नसल्याचं माधुरी मिसाळ यांचं प्रत्युत्तर. मुंबई विमानतळाजवळ अद्ययावत अशी इनोव्हेशन सिटी विकसित करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दाओस येथे घोषणा. टाटा समूह करणार 11 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक. पंतप्रधान मोदी यांची प्रशंसा करत भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच एक चांगला व्यापार करार होईल असं डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले संकेत. झारखंडच्या सरंदा भागात सुरक्षा रक्षकांसोबत झालेल्या चकमकीत 10 नक्षलवादी ठार. मोठा शस्त्रसाठाही जप्त. जम्मू काश्मीरच्या भद्रवा चंबा मार्गावर खोल दरीत वाहन कोसळून झालेल्या अपघातात 10 जवानांचा मृत्यू, अनेक जवान जखमी. भूराजकीय तणाव निवडून भारताचे विविध करार होण्याच्या संकेतांचा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम. निर्देशांक आणि निफ्टीतही वाढ. आणि राज्यात ठिकठिकाणी भक्तिमय वातावरणात माघी गणेश जयंती होत आहे साजरी. मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. नमस्कार. 4:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी.